नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. गोकुळ दूध संघाच्या वर्धापन दिनानिमित्त गोकुळ श्री स्पर्धा विजेत्यांसह सर्वाधिक दूध पुरवठा करणारे उत्पादक संस्था, सर्वोत्कृष्ट वितरकांचा सन्मान. वर्धापन दिनानिमित्त 12 फ्लेवरमधील गोकुळ आईस्क्रीमचा विक्री शुभारंभ. कागल तालुक्यातील बामणी इथल्या सौर कृषी वाहिनी प्रकल्पाची विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली पाहणी. विभागीय आयुक्तांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सौर ऊर्जा क्षेत्रातील कामाचं केलं कौतुक. महायुतीतील भांडणात त्यांना उमेदवारीची लॉटरी लागण्याची शक्यता कमी आहे. त्यांना आमचाच पर्याय आहे. जिल्हा बँकेचे संचालक भैया मानेंच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून आमदार सतेज पाटील यांचं सूचक वक्तव्य. भंडारा यात्रेनिमित्त आदमापुरात संत बाळूमामांचा रथोत्सव उत्साहात संपन्न. भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत लाखो भाविकांचा रथोत्सवात सहभाग. आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा कोल्हापूरचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या उपस्थितीत विधी सेवा महाशिबिर संपन्न. महाशिबिरात शासनाच्या 32हून अधिक विभागामार्फत गरजूंना लाभ वाटप. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोकुळच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त गोकुळ आईस्क्रीमचा शुभारंभ, गोकुळ श्री स्पर्धा आणि विविध बक्षीस वितरण समारंभ नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, सर्व संचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गोकुळ आईस्क्रीमचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर गोकुळ श्री पुरस्कारासह विविध बक्षिसांचं वितरण यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघानं उत्पादनामध्ये 20 लाख लिटरचा टप्पा गाठल्याचं सांगितलं. 25 लाख लिटर दूध संकलन पूर्ण करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. दूध उत्पादकांना 2 रुपयांनी दरवाढ देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार गेल्या 5 वर्षात प्रति लिटर तब्बल 14 रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. दूध उत्पादन वाढवण्यासाठी 12,000 म्हशी घेण्याचा प्रकल्प राबवण्यात आला होता. यासाठी दूध संघानं 50,000 रुपये तर जिल्हा बँकेनं 10,000 रुपयांचं अनुदान दिलं होतं. या म्हशींकडून 1 लाख लिटर दूध संकलनाची अपेक्षा होती. मात्र सध्या फक्त 43,000 लिटर दूध संकलन होत असल्यानं उर्वरित दूध कुठं जातंय याचा तपास करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भविष्यात गोकुळ दूध संघ दूध संकलनात आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीत देशात अव्वल ठरेल असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघानं केवळ दूध संकलनावर न थांबता विविध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला असल्याचं सांगितलं. गोकुळ हा विकासाचा आदर्श नमुना असून आईस्क्रीम उत्पादनाचा विस्तार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गेल्या 5 वर्षात संघाचा कारभार अधिक पारदर्शक झाला असून भविष्यात गोकुळला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी गोकुळ दूध संघ हा राज्यातील दूध उत्पादनाचा आर्थिक कणा असल्याचं सांगितलं. देशभरात गोकुळचा आदर्श निर्माण झाला असून स्पर्धेच्या युगातही संघ अव्वल स्थानी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उन्हाळ्यात दूध उत्पादकांना ओला चारा आणि अनुदान देण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली. यावेळी गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, अरुण डोंगळे, विश्वास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमाला बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, भैया माने, स्मिता गवळी, सुदर्शन खोत, शशिकांत खोत यांच्यासह गोकुळ दूध संघाचे आणि जिल्हा बँकेचे सर्व संचालक तसंच दूध उत्पादक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत कागल तालुक्यातील बामणीमधील गायरान जमिनीत सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भेट दिली. त्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचे दिवसा वीज मिळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. कागल तालुक्यातील बामणी गावच्या सुमारे 12.5 एकर गायरान जमिनीवर सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात आलाय. 3 मेगावॅट ऊर्जा निर्मिती क्षमतेचा प्रकल्प 2 महिन्यांपूर्वी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलाय. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यानं सौर कृषी वाहिनी तसंच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये केलेल्या कामाचं कौतुक केलं. बामणीतील प्रकल्पामुळे सिद्धनेरली उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचं शेतीपंपांना दिवसा वीज मिळवण्याचं स्वप्न साकार होत असल्याबद्दल विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केलं. महावितरणचे कार्यकारी अभियंता ग्रामीण 2 दत्तात्रय भनगे यांनी सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 46 उपकेंद्रांमधून 170 मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट पूर्ती होण्याच्या मार्गावर असल्याचं सांगत बामणीतील प्रकल्पाची माहिती दिली. हा प्लांट जो आहे तो 3 मेगावॅटचा प्लांट आहे आणि 2 महिन्यापूर्वीच हा ट्रायल बेसवरती चार्ज करण्यात आला. प्रोजेक्टच्या माध्यमातून सिद्धनेरली उपकेंद्राला वीज पुरवठा केला जात आहे आणि त्याच्याद्वारे जवळपास 6 गावातल्या 1550 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याचं जे स्वप्न होतं, मुख्यमंत्र्यांची जी योजना होती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 याच्या अंतर्गत हा प्लांट बामणी गावामध्ये उभा करण्यात आलेला आहे आणि बामणी गावानं याच्यासाठी खूप मदत केली. आपल्याला जी सरकारी गायरान इथलं जे उपलब्ध होतं ते 12.5 एकरचं गायरान या प्रोजेक्टसाठी त्यांनी देण्यात आलं आणि तिथं हा प्लांट उभा केल्यामुळं शेतकऱ्यांचं जे दिवसा विजेचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 46 सबस्टेशनमध्ये 170 मेगावॅटचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यामधल्या आत्तापर्यंत 106 मेगावॅटचं जनरेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि भविष्यात अजून 64 मेगावॅटचं जनरेशन हे पाईपलाईनमध्ये आहे. ज्या ठिकाणी गायरान जमिनी उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी खाजगी जमिनीवर चांगला मोबदला देत सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात येत असल्याचं कार्यकारी अभियंता भणगे यांनी सांगितलं. सद्यस्थितीत सरकारी गायरांमधले बरेचसे प्रोजेक्ट कंप्लिशनला आलेले आहेत. भविष्यामध्ये असं आवाहन करतोय की सरकारी गायरान आता उपलब्ध ज्या ठिकाणी नाही आहे अशा ठिकाणी प्रायव्हेट लँड देखील घेऊन आम्ही हे अशा प्रकारचे सौर ऊर्जा प्रकल्प उभे करत आहोत. प्रायव्हेट लँड घेताना हेक्टरी 1.25 लाख रुपयाचं शासनाकडून रक्कम दिली जाणार आहे दर वर्षाला आणि त्याच्यामध्ये वार्षिक 3% वाढ देखील दिली जाणार आहे. त्यामुळे प्रायव्हेट ओनरना देखील मी आवाहन करतो की हा प्रोजेक्ट सर्वांच्याच खूप फायद्याचा असल्यामुळं जिथं अनफर्टिलाइज लँड आहे किंवा ज्या ठिकाणी माळरान गायरान पडलेला आहे अशा ठिकाणच्या जागा जर दिल्या तर या पद्धतीचे सौर प्रकल्प त्यांच्या जागेत उभा करता येतील. कोल्हापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं कार्यकारी अभियंता भणगे यांनी सांगितलं. सूर्यघर योजना आहे याच्यामध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यानं फार चांगली कामगिरी केली आहे. या योजनेत देखील सर्व ग्राहकांनी ह्यात सहभाग नोंदवावा आणि स्वतःच्याच छताचा वापर स्वतःची सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी करावा जेणेकरून लाईटचं बिल तुमचं 0 होऊ शकतं. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ असे 40 मेगावॅटपेक्षा जास्त प्लांट्स पूर्ण जिल्हाभर उभा करण्यात आलेले आहेत आणि ते सर्व ग्राहक अत्यंत समाधानानं ही वीज वापरत आहेत. त्यांचं वीज बिल 0 झालेलं आहे. किंबहुना जी जादा वीज निर्माण होती ती महावितरणच्या खात्याला जमा होऊन त्याचं दर वर्षाला वार्षिक जे ठरलेल्या दराप्रमाणे ते पेमेंट देखील ग्राहकाच्या खात्यावरती जमा केलं जातं. विभागीय आयुक्तांच्या भेटीवेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, राधानगरी कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, बामणीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसंच महसूल आणि महावितरणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. गोकुळ दूध संघाचा वर्धापन दिन कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सूचक वक्तव्य केलंय. ठिकाण गोकुळ दूध संघाचं गोकुळ शिरगावमधील प्रकल्पस्थळ.
निमित्त गोकुळ दूध संघाच्या 63व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचं. उपस्थिती नामदार हसन मुश्रीफांसह गोकुळ दूध संघातील सत्ताधारी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे नेते आणि संचालक. या कार्यक्रमात परिवर्तन आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थितांची नावं घेताना एक गुगली टाकली आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आमदार सतेज पाटील मंचावर उपस्थितांची नावं घेत असताना जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांचं नाव घेऊन थांबले आणि त्यांनी कुठं आहेत भैया माने अशी विचारणा केली. त्यावेळी भैया माने मंचावर नव्हते. आमदार सतेज पाटील यांनी महायुतीमधील भांडणामुळं भैया माने यांना उमेदवारीची लॉटरी लागेल असं वाटत नाही असं म्हणत त्यांना पर्याय आम्हीच आहोत असं सूचक वक्तव्य केलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, कुठं भैया माने गेले वाटतं. भैयाला सांगणारे पर्याय आम्हीच आहे म्हणून. त्या महायुतीच्या भांडणात भैयाची काय लॉटरी लागेल वाटत नाही. आमदार सतेज पाटील यांच्या वक्तव्यामुळं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. पुणे पदवीधर मतदारसंघातून नामदार हसन मुश्रीफ यांनी भैया माने यांना आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला असताना भाजपनं सध्याचे पदवीधरचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांना पक्षात घेतला असून ते महायुतीकडून पदवीधर मतदारसंघातून प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकीस्वारांच्या अपघाती मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी महामार्गावर उद्या 16 मार्चपासून नो हेल्मेट नो एंट्री मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी ही माहिती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मार्गांसह महामार्गावर हेल्मेट परिधान न केल्यामुळं अनेक दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू झालेत. या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर सुरू करावा यासाठी उद्या 16 मार्चपासून महामार्गावरून प्रवास करताना दुचाकीस्वार आणि पाठीमागं बसलेली व्यक्ती या दोघांनाही हेल्मेटचा वापर सक्तीचा करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्यापासून नो हेल्मेट नो एंट्री ही मोहीम राबवण्यात येते आहे. यासाठी किणी टोल नाक्यासह कागल नाक्यावर दुचाकीस्वारांची तपासणी केली जाणार आहे. सुरुवातीच्या काळात हेल्मेट वापरासंदर्भात दुचाकीस्वारांचं प्रबोधन करण्यात येणार असून त्यापुढच्या काळात मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील अपघाताचं विश्लेषण केलं असता असं लक्षात येत आहे की दुचाकीस्वार आणि पादचारी यांचं अपघाताचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामध्येही दुचाकीस्वारांचं अपघाती मृत्यूचं प्रमाण जे आहे त्याचं मुख्य कारण जर पाहिलं तर त्यांनी हेल्मेट घातलेलं नाही आणि त्यामुळे अपघातामध्ये मृत्यू त्यांचा झालेला आहे असं निदर्शनास आलेलं आहे. त्या अनुषंगाने रस्त्यावरील अपघात कमी व्हावे यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांनी आम्ही एक मोहीम राबवत आहोत, ज्यामध्ये सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी नॅशनल हायवेजवर प्रवास करत असताना त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रवास करत असताना हेल्मेट घालणं आवश्यक आहे, परंतु त्यामध्ये नॅशनल हायवेला हेल्मेट घालणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण तेथे वाहनाचा वेग जास्त असतो, मोठी वाहनं जास्त असतात आणि त्यामुळे जरासा जरी धक्का लागला तरी त्यामध्ये अपघात किंवा अपघाती मृत्यू संभवतो. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रस्त्यावर प्रवास करत असताना हेल्मेटचा वापर करावा. यासाठी 16 तारखेपासून आम्ही नो हेल्मेट नो एंट्री असे अभियान हे नॅशनल हायवेला म्हणजे पुणे बेंगलोर हायवेला राबवत आहोत. त्या अनुषंगाने सुरुवातीला नागरिकांचं प्रबोधन केलं जाईल की त्यांनी हेल्मेटचा वापर करावा आणि हेल्मेटचा वापर जर तरी देखील ते करत नसतील तर त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून उद्या 16 मार्चपासून ही मोहीम राबवण्यात येणार असून कारवाई टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी महामार्गावरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत सर्वसामान्य जनतेचं दैनंदिन जीवन सुकर करण्यासाठी एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन
हातकणंगलेचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हे यांनी केलंय. ते हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथं महसूल विभागांतर्गत पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू केलंय. हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या दत्त सभागृहात वाटारतर्फ वडगाव महसूल विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना हातकणंगलेचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हे यांनी शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेचं दैनंदिन जीवन सुकर करण्यासाठी एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. यावेळी संजय गांधी श्रावण बाळ योजनेतील आदेश, जिवंत 7/12, लक्ष्मी मुक्ती वारस योजना, सर्व प्रकारचे जातीचे उत्पन्नाचे दाखले, सामाजिक अर्थसहाय्य योजना, ट्रॅक्टर वाटप योजना, भूमी अभिलेख, मोजणी नकाशे, आधार नोंदणी, पोस्ट विभाग, नवीन रेशन कार्ड, नववाढ दुरुस्ती यासह विविध योजनेतील 500हून अधिक लाभार्थ्यांना दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या शुभांगी कुंभार, पंचायत समिती सदस्य भारत पाटील, नायब तहसीलदार संजय पुजारी, भूमी अभिलेख उपाधीक्षक जयदीप शितोळे, दुय्यम निबंधक दिलीप काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव पाटील, जुने पारगावचे सरपंच तुकाराम पवार, वाठारचे मंडलाधिकारी अमित लाड, महसूल अधिकारी शैलेश कुईगडे, प्रभाकर साळुंखे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते. स्वयंपाकासाठी LPG सिलेंडरचा वापर करणाऱ्यांनी महिनाभरापूर्वी सध्याच्या काळात पुन्हा चुलीकडे वळावं लागेल याची कल्पना सुद्धा केली नसेल. पण आखाती युद्धामुळे हे घडलं. या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील वंदूर इथले पत्रकार महेश कांबळे यांना त्यांच्या पत्रकार मित्रांनी लग्नात दिलेला आहेर चांगला चर्चेत आलाय. अखाती युद्धाच्या झळा आपल्या थेट किचनपर्यंत पोहोचल्यानं अनेकांना जुन्या जीवनशैलीकडे वळावं लागतंय. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण कालबाह्य होत आता घरोघरी LPGचे सिलेंडर अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण युद्धामुळं स्वयंपाकासाठी इंधन म्हणून केवळ सिलेंडरवर अवलंबून असणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज कागल तालुक्यातील वंदूरमधील पत्रकार महेश कांबळे यांच्या लग्नात त्यांच्या पत्रकार मित्रांनी चूल आणि शेणींचा आहेर देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा आहेर सध्या गॅस टंचाईच्या स्थितीवर उपहासात्मक भाष्य करण्याबरोबरच इंधन टंचाईचा बाका प्रसंग निर्माण झाला तर नवदाम्पत्यानं घाबरून न जाता पारंपरिक पद्धतीचा वापर करावा असा संदेश देणारा आहेर चांगलाच चर्चेत आला. या आहेरामुळं लग्न मंडपात काही काळ हशा पिकला, पण हा आहेर वास्तवाचं भान देणारा सुद्धा ठरला आहे. आखाती युद्धामुळे गॅस टंचाई सदृश्य परिस्थितीमध्ये मागील काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठ्या भल्या रांगा दिसून येत होत्या. यामध्ये आता कमालीची घट झाली असून तुरळक ठिकाणीच अशा रांगा दिसून येत आहेत. त्यामुळं काही अंशी का असेना नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचं चित्र दिसून येत आहे. आखाती देशात सुरू असणाऱ्या युद्धामुळं केंद्र सरकारनं एस्मा कायदा लागू करत व्यावसायिक आणि औद्योगिक वापराच्या गॅस वितरणावर निर्बंध आणले. घरगुती गॅस बुकिंगचा कालावधीसुद्धा 21 वरून 25 दिवस केला. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढसुद्धा करण्यात आली. त्यामुळं घरगुती गॅस ग्राहक पॅनिक झाले. युद्धस्थितीमुळं गॅस मिळालाच नाही तर काय करायचं या भीतीनं ग्राहक वितरकांकडे गर्दी करू लागले. प्रशासनाची सुद्धा ही परिस्थिती हाताळताना चांगलीच दमछाक झाली. वितरकांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त नेमत गॅस वितरण करावं लागलं. अखेर जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील सर्व वितरकांना गॅस वितरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनानुसार गॅस वितरकांचं कार्यालय तसंच गोडाऊन परिसरातून गॅस वितरण करू नये. त्याऐवजी 25 दिवसानंतर ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना गॅस सिलेंडर घरपोच करण्याचे निर्देश देण्यात आले. या सूचनेनुसार वितरकांकडून अंमलबजावणी सुरू झाल्यामुळं गॅस ग्राहकांमधील अस्वस्थता कमी झाल्याचं दिसून येतंय. 3-4 दिवसांपूर्वी गॅस वितरकांकडे दिसणाऱ्या लांबच लांब रांगा आता कमी झालेत.
होर्मुझ समुद्रधुनीमधून भारताकडे इंधन घेऊन जाणाऱ्या जहाजांना इराणनं परवानगी दिल्यामुळं LPGचे 2 टँकर भारताकडे रवाना झालेत. यामध्ये 92,700 मेट्रिक टन गॅस आहे. ही जहाजं 16 किंवा 17 मार्चपर्यंत गुजरातच्या बंदरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळं घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस वितरणाबाबत मात्र अद्याप कोणतेही निर्देश प्रशासनाकडून वितरकांना देण्यात आलेले नाहीत. कोल्हापुरातील सासणे मैदानावर कालपासून मिनी सरस ताराराणी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 4.5 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. 18 मार्चपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. कालपासून शहरातील सासणे मैदानावर उमेद राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहायता बचत गटाच्या उत्पादित वस्तूंचं ताराराणी महोत्सव मिनी सरस विक्री प्रदर्शन भरवण्यात आलंय. यामध्ये दावणगिरी लोणी डोसा, बिर्याणी, चायनीज, कोल्हापुरी तांबडा पांढरा अशा 30 खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आलेत. याशिवाय विविध प्रकारचे मसाले, विविध प्रकारचे पापड, बेकरी पदार्थ, आयुर्वेदिक औषधं, कपडे, ज्वेलरी, गृहोपयोगी वस्तू असे एकूण 140 स्टॉल मांडण्यात आलेत. या महोत्सवाला कोल्हापूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. बुधवारी 18 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. कालपासून या महोत्सवात जवळपास 4.5 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर इथं भंडारा यात्रेनिमित्त आज बाळूमामांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पारंपरिक वाद्यांचा गजर, अश्वांचं नृत्य आणि बाळूमामांच्या नावानं चांगभलच्या घोषात लाखो भाविकांनी पिवळ्या धमक भंडाऱ्यात न्हाऊन निघत या सोहळ्याचा आनंद लुटला. श्री क्षेत्र आदमापूर इथं भंडारा यात्रेनिमित्त आज बाळूमामांचा रथोत्सव आयोजित करण्यात आला होता. बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते रथाच्या विधिवत पूजनानं रथोत्सवाची सुरुवात करण्यात आली. सुमारे 5 तास चाललेला रथोत्सव डॉल्बीला फाटा देत टाळ, मृदंग आणि ढोल ताशांच्या गजरात निघाला. रथावर JCBच्या मदतीनं तब्बल 25 टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. या उधळणीमुळं निढोरी ते आदमापूर हा 2 किलोमीटरचा रस्ता भंडाऱ्यात न्हाऊन निघाला होता. बाळूमामांच्या भंडाऱ्यात खिरीच्या महाप्रसादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही परंपरा आजही जपली जाते. 19 विविध ठिकाणच्या बग्गीमधील दुधाचे कलश निढोरीत एकत्र आणले गेले. भाविक आणि महिलांनी या कलशाचं औक्षण करून स्वागत केलं. त्यानंतर वेदगंगा नदीत स्नान करून भाविक निढोरीतील मारुती मंदिरात जमले. तिथून मानाच्या रथासह हे दुधाचे कलश आदमापूरला रवाना झाले. द्वादशीला याच दुधानं बाळूमामांच्या समाधीला अभिषेक घातला जाणार असून उर्वरित दूध महाप्रसादासाठी वापरण्यात येणार आहे. भंडारा यात्रेसाठी कर्नाटक, गोवा, मुंबई, पुणे, पंढरपूर यासह राज्यभरातून दिंड्या आल्या होत्या. निढोरी आणि आदमापूरमधील ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांमार्फत भाविकांसाठी खिचडी, फळं, ताक, सरबत आणि अन्नदानाची मोफत सोय करण्यात आली होती. रथोत्सव मार्गावर ठिकठिकाणी नक्षीदार रांगोळ्या काढून फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. रथोत्सवादरम्यान रथासह संत बाळूमामांच्या मंदिराच्या कळसावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी भाविकांनी बाळूमामांच्या नावानं चांगभलचा जयघोष केला. धनगर बांधवांनी 1 कोटी रुपये खर्च करून देवस्थानला अर्पण केलेल्या भव्य रथात बाळूमामांची 138 किलो वजनाची चांदीची मूर्ती विराजमान होती. हा देखणा रथ आणि मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. स्वयंपाकासाठी लागणारं रॉकेल हे रेशन कार्ड धारकांना उपलब्ध करून द्यावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना देण्यात आलं. स्वयंपाकासाठी लागणारं प्रमुख इंधन रॉकेल हे रेशन कार्ड धारकांना उपलब्ध करून द्या अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघानं केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना दिलंय. मागील काही वर्षांपासून रेशन कार्ड धारकांना रॉकेल बंद करण्यात आलंय. तसंच गॅस वितरणामध्ये 45 दिवसांचं बुकिंग करण्याची अट घातली जाण्याची शक्यता व्यक्त होती आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिक घरातील स्वयंपाक करण्यासाठी अन्य पर्यायांचा शोध घेत आहेत. अशा परिस्थितीत रेशन कार्ड धारकांना रॉकेल उपलब्ध करून दिल्यास हे संकट टळू शकतं, असा मुद्दा यावेळी संघटनेनं उपस्थित केला. यावेळी कोल्हापूर जिल्हा रेशन संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, दीपक शिरोळे, इंदुमती मिरजकर, तानाजी चव्हाण, दीपक मिरजे, साताप्पा भास्कर, दिनकर पाटील, आशिष आडवडेकर, अरुण यादव, संग्राम भास्कर आदी उपस्थित होते. माजी महापौर स्वर्गीय बंडोपंत नाईकवाडे यांच्या 15व्या स्मृतिदिनानिमित्त विक्रमनगर इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. विक्रमनगर आणि परिसरातील गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला. याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दलित मित्र तथा माजी महापौर स्वर्गीय बंडोपंत नाईकवाडे यांच्या 15व्या स्मृतिदिनानिमित्त विक्रमनगरमधील बंडोपंत नाईकवाडे व्यायामशाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. याचबरोबर परिसरातील विविध शाळांमधील स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी भाई माधवराव बागल हायस्कूल, टेमलाईवाडी विद्यालय आणि करवीर प्रशाला येथील स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. भाई माधवराव बागल हायस्कूलची विद्यार्थिनी अरुणा शरद पाटील हिनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 553वा क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसंच राजनंदिनी नागावे आणि लोकेश कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात परिसरातील विद्यार्थ्यांची दात आणि डोळ्यांची तपासणी करण्यात आली. सुमारे 350 नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेत विविध तपासण्या आणि औषधोपचार करून घेतले. या शिबिरासाठी डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी, सिद्धगिरी हॉस्पिटल कनेरीमठ, भारती हॉस्पिटल कोल्हापूर आणि तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय नवे पारगाव यांचं सहकार्य लाभलं. यावेळी प्राचार्य महादेव नरके, नगरसेवक प्रवीण केसरकर, सचिन शेंडे, शुभांगी पाटील, अर्चना बिरांजे, मुश्ताक मलबारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. फुलेवाडीतील सचिन यादव युवा मंच आणि अजित स्पोर्ट्सच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 61 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. यावेळी नगरसेवक राहुल माने यांनीही रक्तदान करून मंडळाच्या कार्यकर्त्यांना रक्तदानासाठी प्रेरित केलं. या शिबिराच्या आयोजनासाठी आशिष यादव, अर्जुन यादव, गणेश कुंभार, प्रणय मेढे, आशिष दळवी, विशाल दुर्गुळे, इंद्रजित साठे, अनिकेत सावेकर, राजेश राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. कोल्हापूर जिल्हा रास्त भाव दुकानदार महासंघाच्या वतीनं आयोजित कोल्हापूर सप्लाय युनायटेड क्रिकेट स्पर्धा शाहूपुरी जिमखाना मैदानावर पार पडली. या स्पर्धेतील अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात जनता बाजार दुकानदार संघानं गगनबावडा संघावर विजय मिळवत विजेतेपद पटकावलं. कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदार हे गेली अनेक वर्ष नियमितपणे धान्य वितरणाचं काम मोठ्या ताणतणावात करत असतात. या कामातून त्यांना थोडा विरंगुळा मिळावा आणि सर्व सदस्यांमध्ये एकोपा वाढावा या उद्देशानं जिल्हा रास्त भाव दुकानदार महासंघाच्या वतीनं कोल्हापूर सप्लाय युनायटेड क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष होतं. शाहूपुरी जिमखाना मैदानावर 2 दिवस चाललेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 12 तालुक्यातील रेशन दुकानदार संघ, पुरवठा विभागाचे कर्मचारी, तांत्रिक संघ आणि कोल्हापूर सहकार मजूर संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात जनता बाजार दुकानदार संघानं गगनबावडा तालुका संघावर मात करत विजेतेपद पटकावलं. कोल्हापूर सहकार मजूर हमाल संस्था संघानं 3रा क्रमांक पटकावला. दीपक चौगुले हे मालिकावीर ठरले. रेशन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडलं. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अक्षय ठोंबरे, राजेश मंडलिक, विकास पाटील, गजानन हवालदार, करण गायकवाड, दीपक शिराळे, मनोहर भोसले, सागर मेढे, निवृत्ती दिवेकर, महेश निले, राजेंद्र घोडके यांच्यासह सर्व तालुका अध्यक्षांनी विशेष परिश्रम घेतले. संविधानातील कलम 39(अ) नुसार सर्व नागरिकांना समान न्याय आणि अधिकार आहेत. यामध्ये कोणताही भेदाभेद नाही. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची आहे, असं प्रतिपादन
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा कोल्हापूरचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी केलंय। ते कोल्हापुरात आयोजित विधी सेवा महाशिबिर तथा शासकीय सेवा आणि योजनांच्या महामेळाव्यात बोलत होते। यावेळी त्यांच्या हस्ते शासनाच्या 32हून अधिक विभागांमार्फत गरजूंना विविध वस्तूंचं वाटप करण्यात आलं। जिल्हा विधी आणि सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं विधी सेवा महाशिबिर तथा शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला। जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात याचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा कोल्हापूरचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा, गौतम अखंड, कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती रणजित राजे भोसले, प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल, जिल्हाधिकारी अमोल एडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष FR पाटील आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी राज्यघटनेनं देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण आणि समान न्यायाचा अधिकार दिलाय। अशा शिबिरामधून एकाच छताखाली काही शासकीय योजना मिळण्यास मदत होते, ही बाब कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। संविधानातील कलम 39A अन्वये सर्व नागरिकांना समान न्याय आणि अधिकार आहेत। यामध्ये कोणताही भेदाभेद नाही। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं। न्यायमूर्ती गौतम अखंड यांनी समाजातील वंचितांना या शिबिराद्वारे न्याय मिळण्यास निश्चित मदत होईल। यासह संबंधित विभागाकडून वंचितांना न्याय मदत देण्याचा हा प्रयत्न उल्लेखनीय असल्याचं सांगितलं। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या शिबिराच्या माध्यमातून प्रशासनाच्या विविध 50हून अधिक विभागामार्फत समाजातील गरजू घटकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळवून देण्याचा या शिबिराचा उद्देश असल्याचं सांगितलं। यावेळी शासनाच्या 32हून अधिक विभागांमार्फत संबंधित गरजूंना विविध वस्तूंचा लाभ देण्यात आला। यामध्ये व्हीलचेअर, रोलेटर, कानाचे मशीन्स, मिनी ट्रॅक्टर, वॉकर, ड्रोन, घरकुलची चावी, आपदा मित्रांसाठी किट, गृहोपयोगी वस्तूंचा संच, मनरेगा अनुदान प्रमाणपत्र, बियाणे पिशवी तसेच वारसा नोंद प्रमाणपत्र यांचं वाटप करण्यात आलं। याप्रसंगी बालविवाह सारख्या ज्वलंत प्रश्नावर प्रबोधन करणारं पथनाट्य संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी, तर शेतीचा वाद सामंजस्यानं निपटारा करणारं पथनाट्य शहाजी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलं। या दोन्ही पथनाट्याला मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाला इतर न्यायाधीश, विधिज्ञ, संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी, लाभार्थी आणि विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गोकुळ दूध संघाच्या वर्धापन दिनानिमित्त गोकुळ श्री स्पर्धा विजेत्यांसह सर्वाधिक दूध पुरवठा करणारे उत्पादक संस्था, सर्वोत्कृष्ट वितरकांचा सन्मान। वर्धापन दिनानिमित्त 12 फ्लेवरमधील गोकुळ आईस्क्रीमचा विक्री शुभारंभ। कागल तालुक्यातील बामणी इथल्या सौर कृषी वाहिनी प्रकल्पाची विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली पाहणी। विभागीय आयुक्तांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सौर ऊर्जा क्षेत्रातील कामाचं केलं कौतुक। महायुतीतील भांडणात त्यांना उमेदवारीची लॉटरी लागण्याची शक्यता कमी आहे, त्यांना आमचाच पर्याय आहे। जिल्हा बँकेचे संचालक भैया मानेंच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून आमदार सतेज पाटील यांचं सूचक वक्तव्य। भंडारा यात्रेनिमित्त आदमापुरात संत बाळूमामांचा रथोत्सव उत्साहात संपन्न। भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत लाखो भाविकांचा रथोत्सवात सहभाग। आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा कोल्हापूरचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या उपस्थितीत विधी सेवा महाशिबिर संपन्न। महाशिबिरात शासनाच्या 32हून अधिक विभागामार्फत गरजूंना लाभ वाटप।
बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.